राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आज नांदेड दौरा. स्टेट बँक करणार 12 जूनला ई ऑक्शन. नांदेड विद्यापीठासमोर भीषण अपघात, 9 जण ठार, 6 जणांची प्रकृती गंभीर. राज्य अपंग कर्मचारी संघटनेची उद्या आमसभा. भाजपा महासंपर्क अभियानाची आज नांदेडात बैठक. आता बातमीपत्र विस्ताराने. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून भिजत पडलेल्या प्रश्नावर अखेर 44 वर्षांनी तोडगा निघणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांगलादेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत आणि या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान असलेल्या सीमावादाचा प्रश्न लिलावात निघण्याची शक्यता आहे. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या सीमेवरच्या अनेक गावांच्या अधिपत्यावरून वाद सुरू आहेत. अर्थात हा वाद निकाली काढण्याचे प्रयत्न अगदी नेहरूंच्या काळातही झाले होते, पण आता कुठे त्याला यश मिळताना दिसत आहे. या दौऱ्यामध्ये भारतातील 111 गावं बांगलादेशात विस्थापित करण्यात येतील, तर बांगलादेशातील 51 गावं भारताच्या अधिपत्याखाली येतील. या करारान्वये देशातील 17,000 एकर जमीन बांगलादेशाला देण्यात येईल, तर 7,000 एकर जमिनीचा भाग भारतीय हद्दीत मोडेल. या करारामुळे दोन्ही देशांच्या नकाशात बदलही होतील. सीमा प्रश्न मिटवण्यासाठी पहिल्यांदाच प्रयत्न होत असून या दोन देशांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावे या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून आज परळी येथील निवासस्थानाहून शासकीय वाहनाने दुपारी 2 वाजता पिंपळगाव, तालुका लोहा येथे आगमन व जलयुक्त शिवार कामाच्या ठिकाणाला भेट देणार आहे. तर दुपारी 2:30 शासकीय विश्रामगृह नांदेड येथे प्रयाण करणार आहेत. तर 3:30 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व जलयुक्त शिवार या विषयाबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 5:15 कुसुमताई चव्हाण सभागृहाकडे प्रयाण करतील व 5:30 वाजता कुसुमताई चव्हाण सभागृह येथे आगमन झाल्यानंतर संघर्ष यात्री या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी 7 वाजता शासकीय वाहनाने नांदेड येथून परळीकडे प्रयाण करणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक एसबीआय येत्या 12 जून रोजी कर्ज थक बाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांची इलेक्ट्रॉनिक लिलावाद्वारे ऑनलाईन ऑक्शन विक्री करणार आहे. एसबीआयने गेल्या मार्चमध्ये असा ऑनलाईन ऑक्शनचा पहिला उपक्रम केला होता. त्यानंतरचे हे दुसरे ई ऑक्शन असेल. एसबीआयने जारी केलेल्या जाहीर सूचनेत जप्त केलेल्या निवासी व व्यापारी वापरांच्या मालमत्ता विकण्यासाठी मेगा ई ऑक्शन आयोजित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. बँकेने कर्ज थकबाकीदारांच्या कर्ज बुडविणाऱ्यांच्या देशभरातील सुमारे 40 शहरांमधील कार्यालय, दुकाने, सदनिका, अपार्टमेंट्स आणि कारखान्याच्या इमारती अशा मालमत्ता विकण्याचे ठरविले आहे. गेल्या 14 मार्च रोजी बँकेने केलेल्या अशाच ई ऑक्शन मध्ये सुमारे 1200 कोटी रुपये मूल्याच्या 300 रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रॉपर्टीचा लिलाव केला होता. पण त्यापैकी सुमारे 130 मालमत्ताच त्याही प्रामुख्याने निवासी बँक विकू शकली व त्यातून बँकेला जेमतेम 100 कोटी रुपये मिळाले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी गेल्याच महिन्यात जाहीर केले होते की बँक दर तिमाहीत अशा ई ऑक्शनचे आयोजन करणार आहे. किरकोळ मालमत्तासाठी रिटेल प्रॉपर्टीज म्हणजेच प्रामुख्याने निवासी सदनिका व कमर्शियल प्रॉपर्टीज, दुकाने वगैरे याचे लिलाव स्वतंत्रपणे करण्याचे बँकेने ठरविले आहे. असे ऑक्शन्स प्रत्येक तिमाहीतील मधल्या महिन्यात करण्याचे बँकेने निश्चित केले असल्याचे श्रीमती भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे.
त्याप्रमाणे आता कारवाई सुरू झाली आहे. मार्च 2015 अखेर संपलेल्या तिमाहीत भारतीय स्टेट बँकेची एकूण कर्ज व्यवहाराच्या 4.25% इतकी होती व आधीच्या वर्षातील याच कालावधीतील 4.95% तुलनेत त्यात सुधारणा झाली होती. बँकेची निव्वळ थकीत कर्जे अर्थात नेट एनपीएच फक्त मागील आर्थिक वर्षातील ही 2.12% होती व आधीच्या वर्षातील याच तिमाहीत 2.57% तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. नांदेडमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. भरधाव ट्रकने लग्नाच्या वऱ्हाडीला मिनी बसचा धडक दिल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 16 जण जखमी झाले असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड विद्यापीठासमोर हा भीषण अपघात झाला. नांदेडमध्ये सहारे कुटुंबाचं हे वऱ्हाड होतं. बारडहून निघालेली लग्नाची मिनी बस कर्नाटकातील गुलबर्गा येथे जात होती. मात्र शहरालगतच विद्यापीठासमोर ट्रकने मिनी बसला धडक दिली आणि त्यात 9 जणांना प्राण गमवावे लागले. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व अपंग कर्मचारी यांच्या मागणीनुसार उद्या 7 जून रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल सिटी लॉर्ड 167 कर्णिक बंदर सीएसटी रेल्वे स्टेशन नवीन टर्मिनसच्या समोर मुंबई येथे आमसभा आयोजित करण्यात आली असून राज्य सचिव परमेश्वर बाबर व राज्य कोषाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाटके पाटील यांना आमंत्रित केले आहे. तरी सदरील आमसभेत सर्व अपंग कर्मचारी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष वसंत पवार यांनी आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या महासंपर्क अभियानाची बैठक आज दिनांक शनिवार 6 जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदरील बैठकीस भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर व जिल्हा संघटन मंत्री संजय कोडगे हे देखील मार्गदर्शन करतील. तरी महासंपर्क अभियानाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महासंपर्क अभियानाचे जिल्हा प्रमुख राजेश पवार, सहसंपर्क प्रमुख माधव साठे व महिला संपर्क प्रमुख सौ भारती कराळे यांनी केले आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मॅगी नंतर आता सेरेलॅकवरही बंदीचा सरकारचा विचार. विष्णुपुरी प्रकल्पात 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. महापौर उपमहापौर आयुक्तांनी केली पाहणी. शेतकऱ्यांना बियाणे, डिझेल आणि विजेवर अनुदान. कृषी मंत्री राधामोहन सिंग. भोकर तालुक्यात 4,71,000 वृक्षाची होणार लागवड. वनक्षेत्र अधिकारी देशमुख. आजचे वाढदिवस. कनव जोंधळे, जान्हवी जाधव, स्वस्ती बोखारे, चारंग पंडित, संदीप गायकवाड, वरखिंडे मोहित, प्रभात पाटील, शिवशरण ठाकूर, श्रीधर हंबर्डे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. प्रमिला दडवते, इंदिराबाई पळसगावकर, गणपतराव वाघमारे, भुजंगराव तोटेवाड. आजचे सुविचार. सतत गोड बोलून तुमच्या तोंडावर स्तुती करणारे अनेक भेटतील, परंतु तुमच्या भल्यासाठी तुमच्या तोंडावर तुमच्या चुका सांगून टीका करणारे फार दुर्मिळ असतात. त्यांना ओळखायला शिका. अनुराधा गांजरे, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आज नांदेड दौरा. स्टेट बँक करणार 12 जूनला ई ऑक्शन. नांदेड विद्यापीठासमोर भीषण अपघात. 9 जण ठार, 6 जणांची प्रकृती गंभीर. राज्य अपंग कर्मचारी संघटनेची उद्या आमसभा. भाजपा महासंपर्क अभियानाची आज नांदेडात बैठक. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय. पण मी सुदेशना धुतमल
सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.